नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी, आपल्या नवीन परियोजनांसाठी आपल्या माता-पिताला विश्वासात घेण्याची योग्य वेळ आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या प्रत्येक योजनेच्या बाबतीत आपल्या माता-पित्याला सर्व काही सांगणे आणि त्यावर त्यांचा विचार जाणण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात व्यापारी जातकांना काही उत्तम वार्ता मिळू शकते, ज्याला ऐकून तुम्ही आनंदी व्हाल. सोबतच तुम्ही आनंदाने राहताना दिसाल. या वार्ताला ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या अधिक कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांना मिठाई खाऊ घाला. अशात जर तुम्ही त्यांना मिठाईसोबत वेतनमध्ये काही अतिरिक्त पैसे दिलेत, तर तुमच्याप्रती त्यांचा सन्मान अधिक वाढेल. या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना कोणतेही मोठे यश मिळू शकते. यासाठी त्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रत्येक कार्य संयमपूर्वक योग्यरित्या करण्याची खात्री करणे आवश्यक आहे. म्हणूनच असा सल्ला देण्यात आला आहे की सोशल मीडियासह मित्रांसह गप्पा मारण्याऐवजी त्याचा चांगला वापर करा. जे जातक जिम जातात त्यांना या सप्ताहात गरजेपेक्षा अधिक वजन उचलण्यापासून बचाव केला पाहिजे, अथवा तुमच्या मांसपेशीवर ताण येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळ विशेष उत्तम राहण्याची शक्यता दिसत आहे. आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल. कारण या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबियांची साथ मिळेल. उपाय: तुम्ही शनिवारी विकलांग लोकांना अन्न दान करा. कुंभ राशी, या सप्ताहात तुमच्या निजी जीवनात बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे मित्र सहयोगी स्वभावाचे आहेत. या व्यतिरिक्त यामुळे तुम्हाला काही विशेष बोलण्याच्या वेळी सावधान राहण्याचा सल्ला असेल, अथवा तुम्ही कारण नसताना त्यांना नाराज करू शकता. तुम्हाला या पूर्ण सप्ताहात प्रत्येक गोष्ट धैर्यासोबत योग्य रीतीने ऐकण्याची आणि समजण्याची आवश्यकता असेल. कारण शंका आहे की तुम्ही सर्वतोपरी समजून अहंकारात याल. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी आणि सल्ल्याला अधिक महत्त्व देणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरमध्ये बाधा उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. या सप्ताहात तुमच्या राशीतील बरेच जातक मागील चुकांनी न शिकता पुन्हा त्याच गोष्टी करतील. यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रातही खूप प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील. अशात या गोष्टीची काळजी घ्या की अपयशी होऊनही तुम्ही बरेच काही शिकता. या राशीतील प्रौढ जातकांना या पूर्ण सप्ताहात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये जाऊन जवळपास 30 मिनिटे चाला आणि जितके शक्य असेल धुळीने भरलेल्या ठिकाणी जाऊ नका. या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा मिळण्याचे योग बनत आहेत. या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल. तसेच तुम्ही या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकता.
उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. मीन राशी: या सप्ताहात तुम्ही आपले शत्रू आणि विरोधींच्या प्रत्येक चालला परास्त करून त्यांना स्पष्ट उत्तर देताना दिसाल. यामुळे कार्यक्षेत्रात जिथे तुमच्या प्रतिद्वंद्वीला चुकीच्या कामांचे फळ मिळेल, तेच तुम्हाला आपल्या पूर्व मेहनतीच्या अनुसार चांगल्या परिणामांची प्राप्ती करू शकेल. म्हणून आपल्या शत्रूपासून चिंतित राहून फक्त आणि फक्त स्वतःला आपल्या धैर्याच्या प्रती केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना बरेच सकारात्मक बदल दिसतील. खास करून ते विद्यार्थी जे विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ विशेष फळदायी सिद्ध होईल. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या पहिल्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने रक्तदाब, मधुमेह पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य वेळेवर औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल. सोबतच जर तुमच्या कोलेस्टेरॉलमध्येही समानता आहे, तर त्याला काबूत ठेवण्याचा प्रयत्नही तुम्हाला केला पाहिजे. कारण असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल. इतरांवर विश्वास ठेवणे ठीक आहे, परंतु न बघता केलेला विश्वास कधी कधी मानवासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतो आणि आर्थिक गोष्टीबद्दल या आठवड्यातही असे काहीतरी घडण्याची शक्यता आहे. म्हणून कशावरही किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर आंधळेपणाने अवलंबून राहणे टाळा. तुमचा खोडकर स्वभाव सामाजिक मेळीच्या जागेवर तुमच्या लोकप्रियतेत वाढ देईल. यामुळे समाजात तुमच्या मान-सन्मानात वृद्धी होण्यासोबतच तुम्ही बऱ्याच गणमान्य लोकांचे लक्ष आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यात यशस्वी राहाल. उपाय: तुम्ही गुरुवारी विकलांग लोकांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.